नमस्कार मित्रांनो, मी अमेय मुंदडा, डायरेक्टर ऑफ मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। आज मी तुमच्याशी जो व्हिडिओ शेअर करतोय तो मुंदडा नगर 2 मध्ये आम्ही जो एक साकारत आहोत, एक ट्विन बंगलो प्रोजेक्ट, त्याचा आम्ही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतोय। मित्रांनो, आता तुम्ही याच्यावरून बघू शकाल ही संपूर्ण आमची मुंदडा नगर 2 अशी एक टाउनशिप आहे। याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे बंगले, रो हाऊसेस, एक 10 मजली अपार्टमेंट, वेगवेगळे बंगले, ट्विन युनिट्स असं आम्ही सगळे साकारलेले आहेत। पूर्ण प्रत्येकाचा इलिव्हेशन, प्रत्येकाचं प्लॅनिंग, प्रत्येकाचं म्हणतो ना आपण म्हणजे सगळे फीचर्स, अमेनिटीज या वेगळ्या वेगळ्या होत्या पूर्ण। मित्रांनो, त्याच बेसवर आम्ही आता 2 नवीन ट्विन युनिट्स आम्ही इथे प्लॅनिंग केलेले आहेत पूर्ण। तर मित्रांनो, मी बघू शकाल हा जो आहे आमचा प्रोजेक्ट, याची जी जागा आहे ही 1450 जागा आहे। 1450 जागेमध्ये 3 BHK बंगल्याचं आम्ही एक सुंदर असं प्लॅनिंग केलेलं आहे। बेसिकली प्लॅनिंग असं आहे की एक युनिट बाजूला आहे जो आमचा आता बुक झालेला आहे, हा आमचा पेंडिंग आहे युनिट। याच्यामध्ये खालच्या खाली 1 BHK युनिटचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। म्हणजे एक सुंदर असं मोठ्या साईजचा एक लिव्हिंग एरिया असेल, किचन असेल त्याला कनेक्टिंग, मागच्या बाजूला युटिलिटी असेल, एक बेडरूम खालच्या खाली असेल, साईडला मोठं गार्डन असेल, तसं काहीच आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। आता आपण एकदा बघू, ऍक्च्युअली त्या बंगल्याची टूर घेऊ। मित्रांनो, हा आपला असेल वॉल कंपाऊंड एरिया। इथे गेट आपण ओपन केलं तर जवळजवळ म्हणजे गाडीचं बोनेट इझिली याच्या खाली घुसून जाईल। तर 16 फुटांची अशी आम्ही पार्किंगचं इथं प्लॅनिंग केलेलं आहे। बघू शकाल तुम्ही, साईज अशी प्रॉपर आणि परफेक्ट आहे। तर हा येऊन गेला माझा पार्किंग एरिया, ही येऊन गेली याची सेप्टिक टँक, वास्तूनुसार प्रॉपर दिशेला आपण सेट केलेली आहे। इथून आलो आपण मधल्या बाजूला। ओके, इथं स्टेप्स आहेत आपल्या। स्टेप्स मध्ये स्टेप्सने जसं आपण वरती येतो, फ्रंट साईडला एक गार्डनचं आम्ही असं इथे प्लॅनिंग केलेलं आहे। बघू शकाल तुम्ही, प्रॉपर एक गार्डनचं इथं सगळं प्लॅनिंग आहे। म्हणजे घराच्या बाहेर आपण इथे इझिली बसू शकतो, गप्पा गोष्टी करू शकतो, आणि समोर ज्याला ओपन स्पेस आहे या बंगलोच्या समोर, तिथं आपण निवांत त्या म्हणजे आता ओपन स्पेस डेव्हलप नाही झालेली आहे, पण लवकरच ती सुद्धा बनेल। तर ह्या गार्डनवर बघून आपण इझिली आणि एकदम शांतपणे आपण त्याचा आनंद घेऊ शकतो। तर मित्रांनो, हा इथे आल्या स्टेप्स, हे येऊन गेलं तुमचं गार्डन। आता इथून आल्यानंतर हा येतो लॉबी एरिया। मित्रांनो, हा येतो लॉबी एरिया। आपण अशी एंट्री केली, उत्तरमुखी घराला आपण एक तर पश्चिममुखी नाही तर पूर्वमुखी असं आपण इथं प्लॅनिंग केलेलं आहे। इथून आल्यानंतर मित्रांनो बघू शकाल तुम्ही, हा येऊन गेला माझा स्पेसियस असा हॉल। 14 फूट बाय 24 फुटांची अशी या हॉलची साईज आहे। प्रॉपर असा एल शेप मध्ये माझा सोफा असेल, इथे येऊन जाईल पूर्ण तुमचा टिपॉय, एका बाजूला येऊन जाईल तुमचं माझं टीव्ही युनिट। ही जी वॉल इथं कन्स्ट्रक्ट होते, हा येऊन जाईल प्रॉपर एक असा टीव्ही युनिट। तर मित्रांनो, हॉल आला म्हणजे प्रॉपर एक लिव्हिंग एरिया, ज्याचा सोफा, टिपॉय, इथं टीव्ही युनिट आला इकडच्या बाजूला। आता असं समजून घ्या तुम्ही, हॉलला आम्ही कसं सेट करतोय, सोफा झाला, इथे येऊन जाईल पूर्ण एक तुमचा डायनिंग एरिया, प्रॉपर एक असा डायनिंग। म्हणजे हॉलमध्ये तुमचे सोफे आणि डायनिंग असे इझिली इथे कनेक्ट होतील। हॉलला कनेक्टिंग आपण इथे किचन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। हा आमचा आहे संपूर्ण किचन, परफेक्ट आग्नेय दिशा आम्ही याला सेट केलेली आहे। बघू शकाल तुम्ही, असा प्रॉपर एल कोपरा हा आग्नेय बाजूला येतो, ज्याच्यामध्ये आम्ही इथे ब्रेकफास्ट काउंटरही देण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। क्रॉकरी युनिट वगैरे एका बाजूला सगळी सेट होऊ शकते, असं समथिंग प्लॅनिंग आहे। आणि किचनच्या पुढच्या बाजूला ही येऊन गेली तुमची युटिलिटी एरिया, ज्याला आपण युटिलिटी स्पेस ज्याला म्हणतो आपण। तर मित्रांनो, हॉल म्हणजे लिव्हिंग एरिया झाला, त्याला लागून किचन झाला। आता डायनिंग स्पेसच्या समोरच्या बाजूला ही जी आम्ही मोकळी जागा दिलेली इथे, हा आमचा कोर्टयार्ड एरिया सेट करणार आहे। म्हणजे आम्ही असं सुंदर आणि सुंदर असं या गार्डनचं आमचं प्लॅनिंग राहणार आहे। इथे एक डेकोरेटिव्ह वॉल कन्स्ट्रक्ट करणार आहोत, याच्यावरती परगोला घेणार आहोत, इथं बसण्याची आणि प्रॉपर अशी सगळ्या अरेंजमेंट्स इथे राहतील। बघू शकाल तुम्ही, बघा जवळजवळ 56 फूट बाय 6 फुटांची स्पेस आहे, जी आम्ही याला पूर्ण काही ट्री गार्ड्स बनवू, म्हणजे सॉरी काही ट्री प्लांटेशन इथे करू, काही सिट आउट्स इथे बनवू, डेकोरेटिव्ह लाइटिंग्स इथे घेऊ, तर दिसायला एकदम सुंदर आणि निवांत तुम्ही तो योगा मेडिटेशन असं करू शकतात। कोणी तुमचे परिवारवाले आले त्यांच्यासोबत निवांत तिथे बसू शकाल, अशी स्पेस आम्ही तुम्हाला पूर्ण डिझाईन करून देतोय। हॉल मधून निघून त्याच्या बाजूला जो आमच्या बंगल्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असेल। तर मित्रांनो, आता जसा किचन झाला, ते गार्डन झालं, हा येऊन गेला खालच्या खाली एक बेडरूम। ही साईज तुम्ही बघू शकाल, 11 बाय 13च्या आसपास, 11 बाय 12.5च्या आसपास ही तुमची बेडरूमची साईज आहे। वास्तुशास्त्रानुसार अशी एक दिशा असेल, एका बाजूला सगळं तुमचं वॉर्डरोब वगैरे सगळं काही सेट होईल, अशा पद्धतीने सेटअप केलेला आहे। मोठ्या साईजच्या आता विंडोज वगैरे टप्प्याटप्प्याने डेव्हलप होतील। हा आला तुमचा वरती जाण्याचा जिना, बघू शकाल तुम्ही, प्रॉपर असा क्लॉकवाईज असा जिना आपण इथे दिलेला आहे, म्हणजे वास्तुशास्त्रानुसार पण परफेक्ट आहे। इथून आपण आलो,
एका बाजूला इथं माझं अटॅच बाथरूम येऊन जाईल, ज्याच्यामध्ये हे बघा, हे बघू शकाल तुम्ही, हा प्रॉपर एक अटॅच बाथरूम आला. एक इंडियन टॉयलेट आम्ही इथं सेट करतोय. समोरच्या बाजूला इथं डेकोरेटिव्ह बेसिन मी सेट करणार आहे. बाहेरच्या बाजूला एक जालीचा पॅटर्न पण येणार आहे पूर्ण. तर मित्रांनो, बेसिकली खाली एक हॉल आला, एक किचन आलं, एक बेडरूम आला, त्याच्यानंतर युटिलिटी स्पेस आली, साईडला तुमचं पूर्ण गार्डन आलं, टॉयलेट बाथरूम आले, समोर पार्किंग आणि गार्डन आलं. आणि तेच जिन्याने आपण एकदा वरती गेलो मित्रांनो, तर प्रॉपर एक असा मोठा बेडरूम या साईडच्या वरती, त्याला अटॅच टॉयलेट, समोर बाल्कनी होऊन जाईल, मागच्या बाजूला परत एक बेडरूम, त्याला अटॅच टॉयलेट होऊन जाईल, त्याच्या मागच्या बाजूला पार्टी एरिया होऊन जाईल. असं काहीच 3 BHK युनिट आम्ही प्लॅनिंग करतोय. मित्रांनो, जर तुम्ही असे व्यक्ती असाल की ज्याला स्वतःचा प्लॉट घेऊन एक डिझायनर असा बंगलो सेट करायचा आहे, तर एकदा मुंदडा बिल्डर्सचे प्रोजेक्ट नक्की व्हिजिट करा. याच्यात तुम्हाला क्वालिटी मिळेल, सुंदर असं प्लॅनिंग मिळेल, आकर्षक असा देखावा मिळेल, एलिव्हेशन्स वगैरे तुम्हाला मिळतील आणि जागेचा पुरेपूर यूज आमच्या या प्रोजेक्टमध्ये होईल. तर वेळात वेळ काढा आणि एकदा जरूर आम्हाला भेट द्या. थँक्यू सो मच.